दोन गावात जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मनरेगाचा लाभ मिळणार. मंत्री भरत गोगावले यांची सगळ्यात मोठी ग्वाही. लाडकी बहीण होणार स्वावलंबी. महामंडळाद्वारे मिळणार आता बिनव्याजी 1 लाखांपर्यंतचं कर्ज. महाराष्ट्रातील जवळजवळ 22 कोटी महिलांना फायदा. मी महादेवाचा अवतार, तुझे करिअर घडवतो. सल्ल्यासाठी गेलेल्या तरुणीवरती खराचा अत्याचार. नवा गुन्हा उघड. खराचे गुन्हे आले आता समोर. जमीन घोटाळ्यातील दोषी महसूल अधिकाऱ्यांना सक्तीची रजा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी महत्वाची घोषणा. राज्यात खळबळ. उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग. पुणे विभागामध्ये 77% पूर्ण क्षेत्र. एकूण क्षेत्र घटण्याची शक्यता. सोयाबीन लागवड उत्पादन घटणार. तेलबियामध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडी घेणार असल्याची माहिती. 10% कुटुंबांकडे 44% जमीन. देशाच्या ग्रामीण भागात 46% लोक भूमिहीन असल्याचा दावा. शालेय सहलीमुळे एसटीची भरारी उडाली. 127 कोटींचे विक्रमी उत्पन्न. महाराष्ट्रात एसटी धावली. दैवी शक्ती असल्याचे भासून महिलांवरती अत्याचार. बंधूक अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल. SITची माहिती. महाराष्ट्रात 54,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये व्हिएतनामच्या विन ग्रुप सोबत सामंजस्य करार झाला. 1,03,000 कोटींची वीज ग्राहकांकडे थकबाकी. कृषी ग्राहकांनी थकवले 80,000 कोटी. आणखी 5,000 कोटींची भर पडणार असल्याची माहिती. जमीन खरेदीसाठी उद्योजकांकडून बंधू खराच्या खात्यामध्ये 4 कोटी रुपये. शिर्डी, नाशिक, मुंबईहून केले RTGSचा. संपूर्ण माहिती समोर. काम नाही तर पद नाही. पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांचा सज्जड दम. अखेर शिंदे कडाडले. पायाभूत सुविधांसाठी व्हिएतनामची राज्यात $6.5 अब्ज ची गुंतवणूक. इंटरनेटचे ट्रॅफिक होणार सुरळीत. आता महाराष्ट्र धावणार. हिंदुस्तान के पापा गायब. पाकिस्तान के अब्बा ने वॉर रुकवा दी. अमेरिका बॅकफुटवरती. इराणच्या अटीवरती युद्धराम झाल्याची माहिती. लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक. सरासरी 2,200 रुपये दर. आवक वाढल्याने दरामध्ये दबाव. लासलगाव बाजारात भाव वाढल्यामुळे गहू अतिशय चांगल्या किमतीला गेल्याने शेतकरी आनंदामध्ये असल्याची भावना. LPG मिळेना म्हणून साखर खपेना. साखरेपासून इथेनॉलची निर्मिती. साखर उद्योगांपुढे अडचणीची मालिका सुरूच असल्याची माहिती. सरकारी सोयाबीन खरेदी नावालाच उत्पादकांना 5,000 कोटींचा तोटा. SP वर प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांचे 2,500 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट. स्कायमेटचा पहिला अंदाज समोर. मान्सून यंदा अल निनोचं मोठं सावट. शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका. कोकणचा राजा हापूस पोहोचला ब्रिटनमध्ये. डझनला मिळतोय 2600 रुपयांचा भाव. यंदा हापूसचे केवळ 20% उत्पादन झाले. महाराष्ट्रात हापूसचे वांदे. युद्धविराम होताच कच्चे तेलाचे 15% दर घसरले. जागतिक शेअर बाजारामध्ये उधळला तेजीचा वारू. अखेर तेल महागले. खेळाडू विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळणार हक्काचं बळ. क्रीडा गुणांसाठी 15 एप्रिलपर्यंत संधी. 43 क्रीडा प्रकारांचा त्यात आहे समावेश. समाज माध्यमांमुळे बोलीभाषा बनल्या लोकल टू ग्लोबल. OTT रील्स, फेसबुक व युट्यूबवरती ट्विटर वाढला. बोलीभाषांचा वापर सगळीकडे. बोलीभाषाच लोक वापरतात. अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा नवा विक्रम. फास्ट फीडर रिॲक्ट सज्ज. पुढील 400 वर्षे अखंड वीज निर्मितीच्या दिशेने वाटचाल झाल्याची माहिती. एसटीचा प्रवास 10% महागणार. 15 एप्रिल ते 15 जून हंगामी दरवाढ झाल्याची माहिती आली समोर. महाराष्ट्रामध्ये प्रचंड दरवाढ झाल्याची माहिती. एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार. निष्क्रिय नेत्यांना दाखवणार थेट घरचा रस्ता. प्रत्येकाचं प्रगती पुस्तक देऊनच पुढे देणार जिम्मेदारी. सुनेत्रा पवारांकडून काँग्रेसला साथ. अखेर काँग्रेसने घेतला उमेदवारी अर्ज मागे. आता अपक्ष विरोधात सुनेत्रा पवार अशी होणार महाराष्ट्रात लढत. पुढील काही दिवस उष्ण जलांपासून मुक्ती. मुंबईत 33 अंश सेल्सिअस तर राज्यभरातही पारा घटला. प्रचंड
आर्द्रतेमुळे मुंबई घामाने अंघोळ. समरजित सिंग गाडगे पुन्हा भाजपमध्ये. हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती. अखेर भाजपमध्ये जाऊन त्यांनी आपला स्वच्छपणा केलाच. गावातील सांडपाण्यावरती जोपासले 40 फळझाडे. सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडीमधील अनुकरणीय प्रयोगाला समोर. महाराष्ट्रात प्रचंड दिरंगाई. 10% पैसे भरून मिळेल. उद्योगांसाठी 1 कोटींचे कर्ज. मार्जिन मनी योजनेला भंडारा जिल्ह्यामध्ये मिळाला प्रचंड मोठा प्रतिसाद. महाराष्ट्रात देखील प्रतिसादाची अपेक्षा. निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार करताच ज्ञानेश कुमार म्हणाले, गेट लॉस. तृणमूलच्या शिष्टमंडळाचा गंभीर आरोप. महाराष्ट्रासह देशभरामध्ये लोकशाही जिवंत आहे का? प्रश्न उत्तरले.